उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यामुळे वादात सापडलेला कॉमेडियन कुणाल कामरा अखेर पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे। कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं होतं। कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्याने हजर राहावे यासाठी त्याला समन्स पाठवण्यात आलं आहे। या समन्सला कुणालने प्रतिसाद दिलाय। कुणाल कामरा आज पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। मद्रास हायकोर्टाकडून कामराला अटकपूर्व जामिनासाठी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता कुणाल कामरा पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे। खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जर चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जे सदस्य आहेत त्यांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे। असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता। कुणाल कामराला येऊ द्या, मुंबईत येऊ द्या। मुंबईमध्ये आल्यानंतर आणखीन काही बडबडायचं असेल तर एकदा त्याला बडबडू द्या, पण एक लक्षात ठेवा, हे सरकार त्याला सोडणार नाही। त्याला त्याची योग्य तो शिक्षाही दिली जाईल। ती कशा पद्धतीने द्यायची हे न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरेल। संजय राऊतांचे ते संपर्कात आहे, म्हणजे त्यांनीच सांगितलं, संजय राऊतांनी सांगितलं, माझं त्यांचं बोलणं होतं, नोटीस देऊन जर कुणाल कामरा येत नसेल तर संजय राऊतांना घ्या ना बोलवून चौकशीला, की तुम्ही संपर्कात आहे, कुठल्या नंबरवर आहे, कुठनं संपर्कात आहे। त्यामुळे पोलिसांची ही पद्धतच आहे की एखादा संशयित मिळत नसला तर त्याच्या नजदीक लोकांना, जवळच्या लोकांना बोलवतात चौकशीला। म्हणजे आज वाट बघावी पोलिसांनी, 31 तारीख आहे, नाही तर उद्या संजय राऊतांना बोलवावं।